नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झालेली आहे। एका बाजूला महायुती तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी यांच्यामध्ये मोठी टक्कर होणार आहे। परंतु या सगळ्यांमध्ये तिसरी आघाडी एक चर्चेत आली आणि त्यासोबत सगळ्यात जास्त चर्चेत आहे महाराष्ट्रातले मनोज जरांगे पाटील। होय, जिथे शक्य तिथे उभं करणार, जिथे शक्य नाही तिथे भाजपचा पाडणार, परंतु भाजपचा सुपडा साफ करणारच अशी सिंहगर्जना केलेली आहे मनोज जरांगे पाटील यांनी। नेमकं जरांगे पाटलांनी असं का ठरवलंय आणि मनोज जरांगे पाटलांना आपण सहकार्य का करावं या संबंधितला हा व्हिडिओ। तर सुरू करूया मित्रांनो। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर एकूणच सध्या महायुतीच्या बाजूने भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट आहे। एका बाजूला महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस आहे। एकूणच शिवसेना आणि राष्ट्रवादीची दोन शक्ल झाली आणि एकूण महाराष्ट्रामध्ये या 6 पक्षांच्या या 2 आघाड्या तयार झाल्या। एका बाजूला राज ठाकरेंची मनसे आहे तर दुसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आहे आणि याहून वेगळी म्हणजे तिसरी आघाडी आहे, ज्याच्यामध्ये बच्चू कडू असतील, राजू शेट्टी असतील, छत्रपती संभाजीराजे असतील, हे सगळे जण आहे। परंतु या सगळ्यांमध्ये एक कॉमन गोष्ट काय आहे तर यांना समाजाच्या आरक्षणाबद्दलचा प्रश्न हा मिटवायचा नाहीये। एकूणच खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही जातीच्या 50% एवढं आरक्षण आपण कुठल्याही समाजाला देऊ शकतो आणि जर असं असेल तर अजूनही 72% आरक्षण झाल्यानंतरही काही समाज हा आरक्षणापासून वंचित कसा, हा सगळा प्रश्न लोकांना, सामान्य जनतेला, सुशिक्षित लोकांना पडत असतो। आणि त्यानंतर सुरू झालं मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजाला आरक्षण द्या याबद्दलचं आंदोलन। या आंदोलनावरती मोठा लाठी हल्ला झाला आणि हे आंदोलन महाराष्ट्रावरच नव्हे तर अख्ख्या भारतभरामध्ये पसरलं। आणि या आंदोलनातून एक मुख्य विषय चर्चेला आला, तो म्हणजे मराठ्यांना आरक्षण द्यायचंच, परंतु 50%च्या आतून। खरं तर मराठ्यांना आरक्षण द्या या बाबतीत कुणीही विरोध करत नाही, परंतु सगळ्या राजकीय पक्षांचं, राजकीय नेत्यांचं, ओबीसी नेत्यांचं आजपर्यंतचं म्हणणं एकच आहे की मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, परंतु ते 50%च्या वेगळं दिलं पाहिजे। आणि मनोज जरांगे पाटील यांनी याच्या विपरीत मागणी करत 50%च्या आतच मराठा आरक्षण हवंय अशी मागणी सुरू केली। एकूणच काय तर मराठ्यांना आरक्षण 50%च्या वर की आत हा मोठा गोंधळ महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आणि मग कुणाचा आरक्षणाला पाठिंबा आहे याबद्दल चर्चा सुरू झाली। राज्यातील एकही मोठा पक्ष किंवा राष्ट्रीय पक्षातील त्यांचे इथले घटक हे 50%च्या आत मराठा आरक्षणाच्या बाजूनी कधीही नाही। परंतु मुळात जर आपण प्रश्न समजून घेतला तर 50%च्या बाहेर आरक्षण द्या म्हणणं हे असंवैधानिक आहे। घटनेला धरून नाही, तत्वाला धरून नाही, आरक्षण हे 50%च्या आतच हवं। मग त्यासाठी मागासलेलं पण तपासणे, प्रतिनिधित्व तपासणे, जनगणना करणे या गोष्टी आपण वापरता येऊ शकता, परंतु कुठल्याही जातीची जनगणना न करता ढोबळमानाने आजपर्यंत आरक्षण वाटलं गेलं आणि त्यामुळे ते 50%ची मर्यादा ही संपली। खरं तर 1994 मध्येच ही मर्यादा संपवण्यात आली आणि म्हणून मराठा आरक्षणाचा तिढा उभा राहिला। आता मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः आपले काही उमेदवार उभे करणार, SC ST यासाठी आरक्षित असलेल्या मतदारसंघांमध्ये आपल्या विचारांनी असलेला उमेदवाराला पाठिंबा देणार, तर काही ठिकाणी जिथे शक्य नाही तिथे महायुतीचा उमेदवार पाडणार असं ठरवलंय। मग मनोज जरांगे पाटलांना लोकांनी सहकार्य करावं का आणि कुठल्या लोकांनी सहकार्य करावं, तर माझ्या मते जे कुठले ओपन कॅटेगरी मधील लोक आहेत, जे लोक सवर्ण आहेत, सध्या ओपन मध्ये आहेत, त्या लोकांनी, तसंच बहुजन समाजातल्या कष्टाने मोठं झालेल्या प्रत्येकाने जरांगे पाटलांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे। मित्रांनो, खरं तर आरक्षणाचा हा जो प्रश्न आहे हा धोरणात्मक प्रश्न आहे। समाजामध्ये समानता यायला हवी यासाठीचा हा प्रश्न आहे आणि मग जर समानता जर आणायची असेल तर कुठेतरी आपल्याला तत्वांनी सत्य हे बोलावं लागेल, सत्य हे स्वीकारावं लागेल। जर
इतर सगळ्या राजकीय पक्षांच्या म्हणण्यानुसार जर आरक्षण दिल्या गेलं तर ऑलरेडी सध्या 52% आरक्षण आहे. मराठा समाजाला वेगळं 10% आरक्षण दिलं म्हणजे आरक्षण झालं 62%. ईडब्ल्यूएसचं 10% आरक्षण आहे म्हणजे झालं 72% आरक्षण. मग मित्रांनो, ज्या लोकांनी कष्ट करून 8 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न कमवलेलं आहे त्या सगळ्या बहुजनांनी आणि जे सवर्ण आहेत म्हणजे जे ओपन मध्ये आहेत त्यांच्या मुलांनी फक्त 28% जीवन मरणाची स्पर्धा करायची का? हा प्रश्न प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीने स्वतःला एकदा विचारला पाहिजे. खरं तर तो कुठल्या जातीचा आहे यापेक्षा त्यांनी हा प्रश्न एकदा स्वतःला विचारला पाहिजे. जर आपण ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर आपल्यासाठी फक्त 28% जागा ठेवण्याचा घाट या राज्यामध्ये आणि या देशामध्ये घातल्या जातोय. याला आपण समर्थन देणार आहात का? किंवा 50%च्या वर आरक्षण देणाऱ्या लोकांना आपण समर्थन देणार आहात का? हा प्रश्न आपण एकदा स्वतःला विचारला पाहिजे. जर उद्या फक्त 28% जागा तुमच्या मुलांसाठी उरल्या आणि जर ते स्पर्धेतून बाहेर पडले तर उद्या त्यांनी निर्माण केलेल्या रोषाला आपण सामोरं जाऊ शकता का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. जेव्हा ही पुढची पिढी तुम्हाला प्रश्न विचारेल की जेव्हा आरक्षणाची खिरापत वाटण्याचं काम चालू होतं तेव्हा तुम्ही झोपा काढत होता का, या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे असणार आहे का, याचा विचार आपण केला पाहिजे. राहिला प्रश्न की माझ्या जातीला आरक्षण भेटलं पाहिजे किंवा ज्या जातींना आरक्षण भेटलं त्या सगळ्या बहुजन जातींसाठी बहुजन समाज हा खरं तर हजारो लाखो वर्षांपासून कष्टकरी काम करणारा समाज आहे. स्वतःच्या मनगटामध्ये हिम्मत ठेवणारा हा समाज आहे आणि या समाजाने नेहमीच कष्ट करून कमाई केलेली आहे. वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी इथे राज्य करत असताना या लोकांना संपवण्यात आणलं, या लोकांच्या हस्तकला हिरावून घेतल्या आणि म्हणून आपल्या देशामध्ये एक आर्थिक असमानता निर्माण झाली आणि म्हणून खरं तर हे बहुजन झाले, मागासलेले झाले. हे विचारांनी आणि मेहनतीने कष्टाने मागासलेले समाज नाहीत. मग असे समाज ज्यांच्या मनगटामध्ये ताकद आहे, ज्यांच्या विचारांमध्ये ताकद आहे, या समाजातील तरुण वेगवेगळ्या शैक्षणिक संधी हातात घेतात, त्यानंतर चांगल्या नोकऱ्या मिळवतात, कष्ट करतात, काम करतात आणि त्यावेळेला जेव्हा त्यांचं उत्पन्न हे 8 लाखांच्या वर जाईल त्यावेळेला तुम्ही कुठल्याही जातीत असा, सद्य परिस्थितीत SC आणि ST सोडून तुम्ही कुठल्याही जातीमध्ये जर असाल आणि तुमचं उत्पन्न जर 8 लाखांच्या वरती गेलं तर कायद्याने तुम्ही सुद्धा ओपन कॅटेगरी मध्येच येतात आणि मग उद्या तुम्ही कष्ट करून कमवलेल्या नंतर तुमचे पोरं जर 28%च्या आरक्षणासाठी जर संघर्ष करतील आणि या स्पर्धेतून बाहेर पडतील त्यावेळेला तुम्ही त्या पिढीला काय उत्तर द्याल याचा सुद्धा विचार करा. जेव्हा आरक्षणाचा प्रश्न हा 50%च्या वर जातो, या सगळ्या गोष्टी आपण विचार केल्या पाहिजे. आणि मग मनोज जरांगे पाटील बोलतायत याचं महत्त्व काय आहे? कारण जरांगे पाटील बोलतात माझ्या जातीला आरक्षण हवंय परंतु ते 50%च्या आत, कारण 50%च्या वरचं आरक्षण हे कोर्टात टिकेल नाही टिकेल हे सगळं नंतरची गोष्ट आहे, परंतु समाज मनामध्ये ते आरक्षण टिकणारं नाही. येणाऱ्या काळामध्ये 50%वरचं आरक्षण हे देशामध्ये मोठी अशांतता निर्माण करणारं आरक्षण आहे आणि त्याचं चांगलं उदाहरण आपला शेजारचा देश म्हणजे बांगलादेश आहे. आणि जर मग आरक्षणाचा प्रश्न 50%च्या आत नेऊन जर कोणी सोडवत असेल तर कुठल्याही काम करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या, प्रामाणिक असणाऱ्या बहुजनांनी त्या व्यक्तीला पाठिंबा दिला पाहिजे. कुठल्याही ओपन कॅटेगरीतील लोकांनी त्या व्यक्तीला पाठिंबा दिला पाहिजे. आणि म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आता सुशिक्षित, कष्टकरी, कष्टाने मोठ्या झालेल्या बहुजन समाजाने तसंच ओपन कॅटेगरीतील समूळ समाजाने जरांगेंच्या मागे उभं राहणं ही काळाची गरज आहे. कारण प्रत्येक राजकीय पक्षाला स्वतःची राजकीय पोळी भाजायची आहे, यातला एकही निस्वार्थ नाहीये. यांच्या पिढ्यानपिढ्या राजकारणामध्ये सेटल होत आलेल्या आहे आणि यांनी कधीही कुठल्याही समाजाचे प्रश्न सोडवलेले नाहीये.
जर सगळ्या समाजाचे प्रश्न सोडवले गेले तर हे कोणत्या जातीचे नेते म्हणून अस्तित्वात राहतील, यांच्या अस्तित्वाचा प्रश्न हा जातीयवादावरती अवलंबून आहे। त्यामुळे हे यांच्या कुटुंबाचं स्वतःच्या पिढ्यांचं अस्तित्व ठेवण्यासाठी जातीयवाद आणतील, जातीयवाद करतील, तुम्हा आम्हाला जातीपातीच्या नावाने भांडवतील, भिडवतील, परंतु त्याचा कधीही मार्ग काढणार नाही। तो मार्ग काढणारा व्यक्ती आपल्याला या देशामध्ये हवाय आणि त्या निमित्ताने आपण जरांगे पाटील यांना एक ऑप्शन म्हणून बघू शकतो। येणाऱ्या काळात ते काय करतील काय नाही करतील, ते प्रामाणिक आहेत की नाही आहेत का याबद्दल आपण चर्चा करणार नाही, परंतु समूळ राजकीय पक्ष आणि राजकीय नेते जर बघितले तर त्यातल्या त्यात जरांगे पाटील हे निस्वार्थ आणि प्रामाणिक आहे, हे सगळ्यांना मान्य करावंच लागेल, अगदी छगन भुजबळांना आणि देवेंद्र फडणवीसांना सुद्धा। कारण जर ते अप्रामाणिक असते तर या राजकीय लोकांनी त्या माणसाला आजपर्यंत कधीच संपवलं असतं। त्यामुळे मित्रांनो, जर पुढे निवडणूक झाली तर या निवडणुकीमध्ये जरांगे पाटलांना का सपोर्ट करावं, कारण आपल्याला राज्यातला जातीयवाद संपवायचा आहे। जरांगे पाटलांना का सपोर्ट करावं, तर प्रत्येक जातीपातीतील संघर्ष आपल्याला मिटवायचा आहे। जरांगे पाटलांना का सपोर्ट करावं, तर जातीपातीमध्ये वादविवाद न करता सत्य परिस्थितीवरती तत्वांवरती आधारित आरक्षण आपल्याला मिळालं पाहिजे। ते प्रत्येक जातीला त्यांच्या गरजेनुसार हे मिळालं पाहिजे। जर हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राइब केलं नसेल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण विश्लेषणात्मक व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।